नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, भिवंडी इथं अमेरिकन नागरिक असलेला जेम्स वॉटसन याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर स्थानिक हिंदूंना ख्रिस्ती बनवण्यासाठी धर्मांतर रॅकेट चालवल्याचा आरोप आहे। अटक झाली तेव्हा तो महाराष्ट्रातील 2 जणांसोबत प्रार्थना सभा घेत होता। वॉटसन भारतात व्यावसायिक व्हिसावर राहत होता। त्याची अटक ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट परिसरातील धार्मिक सभेदरम्यान झाली। तो ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना फूस लावून एक नियोजित धर्मांतर रॅकेट चालवत होता। आदिवासी समाजातील नागरिकांना आमिष देऊन स्थानिक रहिवासी सैनाथ गणपती सरपे आणि मनोज गोविंद कोल्हा या दोघांसह वॉटसन चिंबीपाडा गावात प्रार्थना सभांच्या नावाखाली हिंदू धर्माची निंदा करीत असे आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रलोभन देत असे। या आरोपींनी बनावट चमत्कारी उपचार दाखवून गरीब आदिवासी समाजाचं शोषण केल्याचं समोर आलंय। अटकेनंतर झालेल्या मोठ्या खुलास्यानुसार जेम्स वॉटसन हा फक्त अमेरिकन नागरिक नसून अमेरिकन सैन्याचा अधिकारी आहे। त्याचे अमेरिकन लष्कराशी असलेले अनेक दुवे आता समोर आलेले असून त्याची ओळख मेजर म्हणून पटलेली आहे। मेजर जेम्स वॉटसन लष्करी पार्श्वभूमी त्याची केवळ लेखापुरतीच मर्यादित नाही। अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या डिफेन्स व्हिज्युअल इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसेस या अधिकृत वेबसाईटवर वॉटसनच्या अनेक छायाचित्रांचा आणि व्हिडिओ क्लिपचा समावेश आहे। त्या छायाचित्रात तो अमेरिकन सैन्याच्या गणवेशात दिसतो। भारतामध्ये बेकायदेशीर धर्मांतराच्या कारवायांमध्ये गुंतलेला सक्रिय अमेरिकन लष्करी अधिकारी असल्यानं हा अत्यंत गंभीर मुद्दा बनलाय। तो बिझनेस व्हिसावर भारतात आलेला होता, त्यामुळे व्हिसाचा गैरवापर आणि अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यानं परदेशात सेवा काळात धर्मांतराच्या कारवाया करणं या दोन्ही गोष्टींवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। वाराणसीतील हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याला धमकावण्याच्या घटनेनंतर हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप उसळलेला आहे। ही वादग्रस्त घटना तेव्हा घडली जेव्हा हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा लावलेली होती। काही इस्लामी कट्टरपंथीयांनी पुजाऱ्याला धमकी दिली। तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणारे अब्दुल नसीर आणि त्याचा मुलगा या दोघांना अटक केली आहे। घटनेच्या विरोधात हिंदू संघटनांशी संबंधित लोक तत्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पुन्हा एकदा हनुमान चालीसेचं पठण केलं आणि धमकी देणाऱ्या आरोपींच्या अटकेवर समाधानसुद्धा व्यक्त केलं। संघटनांनी यावर कठोर इशारा दिलाय की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जर काशीतील मंदिरांमध्ये आम्हाला हनुमान चालीसा म्हणू दिली नाही किंवा लावून दिली नाही तर कोणत्याही मशिदीत अजान होऊ देणार नाही। हिंदू संघटनांनी हनुमानजींची शपथ घेत घोषणा केली, या विषयावर आम्ही मागे हटणार नाही, मग आम्हाला रासुका लागो किंवा आमचा एन्काउंटर हो। संघटनांनी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अवैध धर्मांतराच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत उत्तर प्रदेश ATSनं जलालुद्दीन उर्फ झांगूर पीर याच्या आणि त्याची जवळची साथीदार नीतू उर्फ नसरीन यांच्यासह एकूण 6 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेलं आहे। लखनौ ते मुंबईपर्यंत पसरलेल्या या नेटवर्कमध्ये विदेशी फंडिंग, कोट्यावधींची मालमत्ता आणि हिंदू शीख तरुणींना फसवून धर्मांतर करण्याच्या कटाचा उलगडा झाला आहे। आरोपींमध्ये एका न्यायालयीन कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे। चार्जशीटनुसार झांगूर पीर एक सुव्यवस्थित संघटित टोळी चालवत होता। तो लखनौपासून मुंबईपर्यंत हिंदू आणि शीख मुलींना फूस लावून धमकावून त्यांचं अवैध धर्मांतर करीत असे। अनेक वेळा मुलींना एखाद्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन दबाव टाकला जात होता। ATSच्या तपासात उघड झाले की दुबईतील कंपन्यांमार्फत कोट्यावधी रुपयांचं फंडिंग त्याला करण्यात आलेलं होतं। हा पैसा नीतू आणि तिचा पती नवीन रोहरा यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होत होता। या पैशाचा वापर करून बलरामपूर आणि आसपासच्या भागात कोट्यावधींची मालमत्ता खरेदी करण्यात आलेली आहे। ATSच्या मते झांगूर पीर आणि त्याचा गट भारतातील लोकशाही व्यवस्था कमकुवत करून शरिया कायदा लावण्याचा प्रयत्न करीत होता। त्यासाठी त्यानं एका मोठ्या इमारतीमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची योजना आखली होती। यामागील उद्देश एकच आहे
की देशात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करणं. ईडीनं देखील या रॅकेटची स्वतंत्र चौकशी सुरू केलेली होती. ईडीला दुबईहून आलेल्या कोट्यावधींच्या निधीचे पुरावे मिळालेले आहेत. आतापर्यंत 13 कोटी रुपयाहून अधिक मालमत्ता ही जप्त करण्यात आली आहे. वडोदरा पोलिसांनी हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. निलेश जितिया असं त्याचं नाव असून तो वडोदराच्या खेडियार नगर परिसरात राहतो. एका तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी निलेश विरुद्ध गुन्हा दाखल केला. निलेश स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवत होता. या चॅनलवर त्यानं अनेक व्हिडिओ अपलोड केलेले होते, ज्यामध्ये तो देवी देवतांबद्दल अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरत होता. त्यानं भगवान श्रीराम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांवर सुद्धा अशोभनीय टिप्पणी केलेली होती. वाद तेव्हा वाढला जेव्हा निलेशनं भगवान श्रीरामांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. जेव्हा लोकांनी त्याच्या वक्तव्याचा विरोध केला तेव्हा निलेश सोशल मीडियावर थेट लाईव्ह आला आणि अजून अधिक अपमानजनक त्यानं वक्तव्य केली. त्यानं विरोध करणाऱ्यांना जीव घेण्याची धमकी दिलेली आहे. अमेरिलेचे रहिवासी करण सोलंकी यांनी या प्रकरणात वडोदऱ्याच्या बापोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत निलेशला अटकसुद्धा केलेली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसंच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले त्याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.